स्पर्धेतला तिसरा दिवस. त्या निमित्ताने मी तुम्हाला नवदुर्गामधल्या तिसऱ्या देवीची म्हणजेच चंद्रघंटा हिची गोष्ट सांगणार आहे. तर शंकर आणि पार्वती यांच्या विवाह सोहळ्याचा दिवस होता. देवी पार्वतीने केलेल्या तपश्चर्येचं फळ त्यांना मिळालं होतं. परंतु या विवाह सोहळ्यात शंकर भयानक रूपात अवतरले. शरीरावर राख, गळ्यात साप, कवट्यांची माळ व सोबत भूतांचे जथ्थे होते. हे पाहून देवी पार्वतीचे कुटुंब भयभीत झाले. तेव्हा देवी पार्वतीने चंद्रघंटेचे रूप धारण केले. त्यांना हे नाव त्यांच्या कपाळावरील अर्धचंद्र आकाराच्या घंटेमुळे पडले. त्या भव्य सिंहावर बसल्या होत्या. त्यांचा तिसरा डोळाही उघडला होता. 10 हातांमध्ये त्रिशूळ, तलवार, गदा, चक्र, धनुष्यबाण व अजून बरेच शस्त्र होते. हा अवतार पाहून शंकर शांत झाले व त्यांनी आपले रौद्र रूप सोडले. यानंतर त्यांचा विवाह निर्विघ्नपणे पार पडला. काही काळानंतर तराकासूर नावाच्या दानवाने जटुकासूर नावाच्या राक्षसाला पृथ्वीवर हल्ला करायला सांगितला. जटुकासुराने आपल्या वटवाघुळांची मदत घेऊन पूर्ण पृथ्वीवर अंधार केला आणि सगळीकडे नाश केला. त्यावेळी शंकर ध्यानाला बसले होते. त्यामुळे देवी पार्वतींना पुन्हा एकदा चंद्रघंटेचा अवतार घ्यायला लागला. त्यांनी ही दिव्य घंटा हातात घेतली आणि त्याचा नाद पूर्ण आकाशभर पसरवला, इतका की वटवाघुळांच्या सैन्याचे दिशाभान हरवले. ह्याने जटुकासूर संतापला. त्याने आपले सैन्य पुन्हा एकत्र करायचा प्रयत्न केला, पण घंटेच्या नादाने पूर्ण सैन्य अस्थिर झाले. तेव्हा देवी चंद्रघंटा सिंहावर बसून पुढे आल्या. एक जोरदार गर्जना करत त्यांनी आपली चमकणारी तलवार उगारली आणि जटुकासुराचा प्रहार केला. या प्रहारात शक्ती, प्रकाश व अग्नी यांचे संगम होते. जटुकासुराच्या शरीराचे आकाशात तुकडे तुकडे झाले आणि अंधाराचा नाश झाला. या प्रकारे देवी चंद्रघंटा यांनी जटुकासुराचा नाश केला. धन्यवाद.